अहो कारभारी दमान, जरा कारभारी दमान, कारभारी दमान, कारभारी दमान. काय करावं बसल्या बसल्या, किडा तरी खाऊ दे. ह्या इच्छा गावात घातला पाहिजे. अरे तांबाखू खावा वाटली तर एक दाणा नाही राहिला ह्याच्यात. अरे मायापेक्षा एखादा सालगडी बरा, त्याला सुद्धा एवढा असं भीक माग्यावानी वागावं लागत नाही. ह्या त्याच्या आईला बायकोनी पारा अवघड करून टाकले आपलं गुलाबराव. काय गुलाबराव, ले तोंड पाडून बसलाय, बायकोनी सटकावलं काय? ह्याचं गोवाड ते सकाशी तुला नुसत्या दुसऱ्याच्या दुखावरच्या खपल्या काढाय सांगावा. एखादी दुखण्यावर माशी बसते ना बुंग 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 करीत, तसं तू जवळ येऊन बुंग 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 करीत राहतो बुवा. अरे आपलं सहज विचारलं बाबा, नको सांगू, राहू दे. हा कर बायानवानी, तुला सगळंच ऐकून घ्यायचं असतं. ऐक 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 जरा, पुढचं पुढचं बोलायची सवय ते तुझी, निदान ऐकायचं तरी पेशन्स का काय असतंय ते ठेव. ऐक, अरे बाबा एवढी वाईट परिस्थिती ना, माझ्या बायकोनी माझं लय अवघड करून ठेवले. अरे तंबाखूला आहे ना, तंबाखूला 20 रुपये मागितलं ना, फक्त 10 रुपयाची नोट टिकविती. आता या काय फक्त 10 रुपये, अजून 10 रुपये टाकला एक पुढे आली असती. अरे अशी परिस्थिती असल्यामुळं ना मला कुठं जाता येत नाही का काय नाही का तोंड दाखवता येत नाही बाबा. अरे हे तर चार चौघात सांगायच्या बी लायकीचं नाही. अरे त्याच्यापेक्षा अजून महत्वाची गोष्ट ऐक, त्या मानेला सुद्धा सांगितलंय तिने, ढिरीवरचा जो काही पगार येईल ना तो सगळा तिच्याकडे द्यायचा. मी बसायचं उपट सोप्यासारखं नुसतं घरात, काढ धारा ने धारा. आईला म्हणजे दारा तू काढणार, चारा तू टाकणार, आणि पगार बायकोकडं घ्या. आईला म्हणजे 22 सरपंचांचा बायकोचा बैल झालाय म्हणायचं. केला मला बैल लगेच. आणि मग काय अर्थारच तशी झाली तुझी. अरे जरा माझ्याकडनं शिक, माझ्याकडनं शिक, बायकोला धाकात कशी ठेवायची. अरे माझी बायको, माझी बायको. अरे मी उठ म्हणलं की उठते, बस म्हणलं की बसते, झोप म्हणलं की. आता तू एवढं बारीक सारीक सांगतोय म्हणलं आईचं बावळा त्याच्या सकाळचे. अरे बाबा मला काय माहित नाही का तुझी अवस्था. तांबे भरून मागितला बायकोनी तर बघून फेकून मारी ती. असू दे, आता सगळंच कुठं सांगतो चार चौघात, लोक हसते ना ऐकले मला. हो गुलाबराव, अहो नळपट्टी कधी भरताय? ग्रामसेवकांनी सांगायला सांगितलं सगळ्यांना. हे आले बिन पगारी फुल अधिकारी, साऱ्या गावाची धुवायची याच्याकडेच जणू. अरे भारत्यान तू काय तुझ्या बापाचा असले का सांगतो रे. अहो तसं नाही, का नाही माझं. आता कसा जागेवाला त्यो. ए बाबा, अरे तू नुसती नळपट्टी मागा येतो, पण त्या नळाला पाणी येतंय का? येतंय का पाणी? येतंय. अहो पण कसं आहे माहितीये का गुलाबराव यांचं, नळाला पाणी नाही आलं तरी नळपट्टी भरायची. म्हणजे काय, पाणी येऊ नाही येऊ, नळ आलेत ना तुमच्या दारात, अशी दारं झाली यांची. म्हणजे बायको पॅन्ट घालणारी असली तरी चालेल, पण सणावाराला नावाला का होईना लुगडं घ्यायचं तिला. अशी तर आहे वय. चला येतो मी गुलाबराव. लय अवघड झाले बघा पाण्याचं म्हणजे ना, प्यायला नाही तर धुवायला कुठून यायचं, लय बेकारी बाबा पाण्याची. येतो मी. लयच डोकं चाविते बाई फार. बर मला सांग, किती पट्टी भरायची? जास्त नाही, हा फक्त 500. 500? अरे तर तांबाखूची पुडी घ्यायला 10 रुपये नाही, आणि तू म्हणतो लय नाही जास्त नाही, फक्त 500. फक्त काय झाडाला आलं का काय 500? इथं बावळा. बरं ऐक, एक आयडिया. 500 रुपये मी नळपट्टी भरीन, तुला माव एक काम करावं लागेल. आपण काम सक्सेस झाल्यावर तुला डायरेक्ट 100 रुपये देईन बा. होय, हा काय काम? असे माझ्या बायकोनी ना, माझं कोणाला सांगू नको. नाही नाही, माझ्या बायकोनी माझं फार 5 दारा बसवलेली. मान्याकडून पगार बी तीच घेते. मला फार असं आहे ना, म्हणजे फार पैसेच देत नाही. तंबाखूला मागितले 20 रुपये, 10 रुपये टॅग. हे एवढी काय करू मी, याच्यात कुरकुरे सुद्धा येत नाही. आणि त्याच्यामुळे आपण अशा आयडिया करू, तू घरी यायचं आणि मग फक्त म्हणायचं 1100 रुपये काय आहेत, मग त्याच्यातले 100 तुला, 1000 मला, 500 नळपट्टी, 500 माझ्या खिशात. काय घोटाळा व्हायचं नाही ना? अरे 22 सरपंच गुलाबराव असताना तू कशाला काळजी करतोस? चालते. डन डन. चला. पंतप्रधानांची मेलोडी संघ भेटच्या माईला लय मज्जा चालली घड्याची.
आणि इथं आम्हाला गावा जायचं म्हणलं तर बायको का भीक मागावं लागती, खिशात दमडी नाही. आईला वाघासारखा वाघ, भावी सरपंच गुलाबराव पाटील, चांगला ताटाखालचं मान जर झाला कधी बदलायचे दिवस. राम राम गुलाबराव पाटील. हा 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 माध्या, लय सकाळ सकाळ आला बा इकडं भावी सरपंचाच्या घरी. काय काम काढलं? कसला आलाय भावी सरपंच? काय नाही वाट तुमच्याकडनं. माद्या मला सांग, अरे गावातून एक तरी मतदान याला कोणी करल का? अरे याने एकच मत असल, ते बी ह्यांचं, आणि ते बी हे मतदानाला उभे राहिले तरच. काय बोलावा काय नाही बोलावा, कोणा पुढे बोलतोय काय बोलतोय याची काडीची तरी अक्कल आहे का तुला? अगं जरा माझी इज्जत बिज्जत काहीतरी ठेव लोकांपुढं. इज्जत हाय का तुम्हाला इज्जत? काय बोलती? माद्या मला सांग, गावात कोणी यांची इज्जत करतं का रे? सांग रे. वहिनी, गुलाबराव पाटलांची एवढी इज्जत आहे ना की काडीची बी इज्जत नाही गावात. अहो म्हणले गावातल्या बाया लगेच तुम्हाला बघून घरात नाही घुसत होय. इज्जतीने म्हणतोय मी. असं नीट बोल ना. बरं ते जाऊ दे, काय काम काढलं होतं ते सांग ना. ते आपले नळपट्टी मागायला. कसली रे नळपट्टी? हे बघा, सकाळ दुपार संध्याकाळ पाणी वापरताय ना, त्याची नळपट्टी. पाणी आहे का नळाला? येतंय की पावसाळ्यात 24 तास आणि उन्हाळ्यात 48 तास, है ना? अरे त्या विहिरीवरून पाणी आणू आणू माझं कंबरट पार मोडलं बाबा. हे बघा वहिनी, सरकारी कामात ना अडथळा आणू नका. आणि मी जर सरकारी कामात अडथळा आणला तर अहो, यांना सरपंच केलं उभा राहता येणार नाही. आग लावली यांच्या सरपंच किला. बर महाद्या, किती नळपट्टी भरायची सांग बाबा. 11. बर लगेच आण. 1100. अरे महादा, मुर्दा बसवलं तुझा, एवढी नळपट्टी असती होय राव? अहो वहिनी, मी काय मंच सांगतोय का? वरून सांगितलं तेच बोललोय. मी नाही भरणार एवढी नळपट्टी. अगं कंबडे असं काय करते? जर आपण नळपट्टी भरली नाही ना तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आपल्या दोघाला आतमध्ये टाकतील. हो गबासा तुम्ही, नका उंटावरून इशारा हाकू. अगं मी कायला उंटावून शेळ्या हाकू बाई, जे आहे ते खरंच सांगतोय. सरकारी कामात अडथळा आणणं गुन्हा आहे. असं आहे का महाद्या? मा कसं झालंय, इकडे आड आणि तिकडे वीर झालंय बघ. माझ्याकडे एवढे पैसे नाही र. मी काय म्हणते, थोडस इकडचं तिकडचं कर ना काहीतरी. आता एवढे पैसे लागत नाही, मला बी माहिती. वहिनी, मी काय म्हणतो, तुम्ही काय लांबचे नाहीत, पण इकडलं तिकडं नाही व्हायचं काय. बरं आणते मी. लवकर आण. पाटील, हा मला फाटीवर तर नाही मारणार ना? नाही बाबा, थोडा विश्वास ठेव. असं कर, तू मारुतीच्या मंदिरापाशी पशी जाऊन थांब. पैसे ये घे 1100 आणि पावती बनवून दे मला. काय देतो की गुलाबरावांकडे. बरं येतो मी. हा बर, मी काय म्हणतोय, मी बी जरा गावात जाऊन येतो. काय गावात बसा इथं, घरची कामं करून घ्या आधी, म्हणे निघालो गावात. यायला साधारण कादा नुसतं धाकात ठेवायचं. चला घरात, चला बाहेर, जा गोठ्यात. देवा, सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. अरे माद्या, बरं झालं तू इकडे आला. माझा हेल्पटा वाचला. ते पाणीपट्टी पाणीपट्टी 500 रुपये घेऊन टाक बाबा. हे घे, जपून ने बर का. हा, आणि पावती दे नंतर. पावती देतो ना तुम्हाला. देतो पावती. अरे काय दात काढतो, झालं ना काम, जा ना आता. ते माझं काम इथं म्हणून थांबलोय. काय काम आहे? का दिवसा ढवळ्या दरोडा टाकतो काय गावात? तसं नाही, इकडे तुम्हाला सांगतो. अहो तो गुलाबराव लय चालू माणूस आहे. आईला, म्हणजे यो गुलब्या बायकोला सुद्धा लुटायला माग पुढे बघत नाही. हा, मग मी काय म्हणतो माद्या, गुलब्याने तुला 100 रुपये द्यायचं कबूल केले ना? 100. तू त्याच्याकडे 200 रुपये माग. हा 200 रुपये दिन का ते? दिन का त्यो? अरे जख मारत द्यावं लागते. नाही दिलं ना तर कमळीला सगळं सांगन म्हणाव. अरे ती कमळी त्याला आहे ना उलथा पालथा करून काढीन चांगला. अरे तवा गरम आहे, घे पोळी भाजून. नाही आता घेतो 200 रुपये.
आणि याच सांगू नको कोणाला. नाही नाही इंटेलिजन्स का नाम गुलाबराव पाटील. च्या आईला पैशाचा गपला करण्यात आपल्यापेक्षा सुपरफास्ट माइंड कोणाचं नसेल या जगात. आईला पण माझे आला असतं का पैसे घेऊन नाही होऊन पडले हो. बजरंग बली बायकोचा लय मार खावा लागतोय लफडं पकडल्यावर. बाबल्या तिथे पक भिकारी कुठे दिसत काय करते भिकाऱ्यासारखे या इथं दरिद्र. जय बजरंग बली. कोणी बघितलं नाही ना? नाही नाही कशाला कोण बघतंय. ना आण माई 500 500 तुझी नळपट्टी ठेव 100 रुपये आणि 500 माई. मला 200 रुपये लागतात. यार काय येडा अय! बोळ्या स्वभावाचा वाटला होता मला तू. 200 कस काय आला? आपली डील अशी नव्हती ठरली. मला जर 200 दिले नाही ना हा. मग डायरेक्ट कमळा वहिनीला जाऊ ना. आडला हरिंग गाढवाची पाय धरी असं झालंय आता. 200 नाही देऊ शकत बाबा मी. लय मला पर लय शिव्या खावा लागत आहेत पकडल्यावर. बरं तू जमा जाऊ दे 150 रुपये दे. 150 बरं आण 500. पहिले 50 दे. बरं 450 दे. आपण सुट्टे नाही तू पहिले 50 दे तुला 500 देतो. काय बेकारी रे धर. धर. 450 आले मला. बरं, राहू दे आता. बरं ऐक अजून एक मोठं काम आहे पण तिथं असं नाही चालणार बा. कोणतं काम. पण पहिलं सांग फुटणार नाही ना? नाही नाही शब्द आपला कधीच कोणाला सांगणार नाही काहीच नाही. सासरशेरी जायचं 1000 रुपये घ्यायचे घरपट्टी भरायची अमुक असं सांगायचं. हा चालतंय ना. नक्की हा नक्की. हा चला. कारभार ग्रामपंचायतचा कसा सांभाळायचा हे फक्त मला माहिती. अहो काय पतंगराव तुम्ही इथं बसलाय तंबाखू चोळत. हा अहो जग कुठं चाललंय तुम्ही काय करताय? ऐ मोकार रान नको आणू मुद्द्याचं बोल. आता मुद्द्याच सांगतो. बातमी आणली बातमी. कसली बातमी. अहो, गुलाबरावची. आर मग बोंबल की लवकर. नाही आता त्याचं काय आहे, एवढी खास बातमी तुमच्यासाठी आणली आणि ती अशी कोरड्या तोंडाने सांगायचं म्हणजे. समजलं मला काय म्हणायचं. खद्र त्याचं काय माहितीये का पतंगराव? हा इकडे या. बाबने हा आयला तुझा कधी कधी अभिमानच वाटतो मला. का बरं? अरे लय गोड खबर आणली गाडी. आता पुढं काय करायचं हे समजा आपल्याला ठाव आहेच. नाही आता करतो मी काय करायचं ते. पण आता ही किती वेळ पुरायचो. जरा पुडी बी दिली असती तर बरं झालं असतं. अरे काय बघतो तू माझं मंदर पुढी. चालतंय पतंगराव तुम्ही काळजीच करू नका. लगेच तयारी लागायचं. असा गेम फिरवतो बघा गेम. गुगली गुगली. जरा 10 रुपये देता का? निघतो का निघ. आईला बापण्या कधी कधी ना चांगलं काम करतो बर का. लागा तयारीला. खतरे. एक लिंबू नाही बाई झाडाला पिकलेला पिवळा पिवळा. शेजारच्यांना काही काम नाही. आले का चोरले म्हणलं माय बापाला मस्तपैकी सरबत करून देईन पण एक लिंबू ठेवला नाही इथं. आईला त्या वहिनी कुठं गेल्या काय माहिती. अख्खं वावर पालतं घातलं आणि या बघा गरिबी नाही. गेल्या कुठं असत्या ना तिच्या आईला. चला लईच अवघड आहे बाया. वहिनी काय माझ्यासाठी लिंबू शोधत आहे त्याच्यात. अहो राहिलंच नाही त्याच्यात काही ना काय शोधू आता. जाऊ द्या माझा चहा पाणी सगळं झाले. हा तेवढं बरं झालं. बरं तुम्ही इकडे कस काय. अहो काय सांगायचंय तुम्हाला शोधत होतो. रानात गेलो घरी गेलो तर तुम्ही इकडं. लय कष्ट करता बरं का वहिनी तुम्ही. हा ना आता परपंच मांडला तर करावाच लागलो एवढे कष्ट. आमच्या यांचं काय नुसते पांढरे कपडे घालतात आणि गावभर हिंडतात लोकांचे असे उकिरडे फुकीत. अहो काम नाही केलं तर पैसा कुठून येईन. ते बी खरं आहे म्हणा बरं का. आता संसार म्हणल्यावर पैसा लागतोय. पैसा कशाला नाही लागत सांगा बरं. आता माझंच बघा आज आमची 500 रुपये पानपट्टी भरून आलोय मी. बया फक्त 500च. सकाळी महादे आला होता माझ्याकडून तर 1100 रुपये घेऊन गेला हो. 1100? हा अख्ख्या गावाला 500 पानपट्टी आली आणि तुम्हाला कस काय 1100 आली? मला वाटतं या माद्याने ना काहीतरी घोटाळा केलाय. मुर्दा बसवला या महाद्याचा. आता मी काय करते त्याच्याकडे जाते त्याच्याकडे बघतेच जरा. नुसतं त्याच्याकडे जाऊन उपयोग नाही.
मला तर वाटतं गुलाबराव पण याच्यात सामील आहे. ते कशावरून? कशावरून म्हणजे? आता मला सांगा वहिनी, तुम्ही तुमच्या घरातला अख्खा कारभार व्यवहार तुमच्या हातात घेतलाय का नाही? मग गुलब्याकडे आज हॉटेलमध्ये जायला पैसे आले कुठून? अयो ते आणि हॉटेलवर. हा, अहो नुसतं एकटं नाही, गावातली 4 टाळकी घेऊन बसलो होतं. अरे माझ्या कर्मा, कुठे आहे ती आता? कुठं म्हणजे? गाण्याच्या पांटप्रिय बसल्यात. थांब आता मी ना बघते त्यांच्या. अहो वहिनी, भावी सरपंच, तुमचा वाऱ्यावर गेला परपंच. द्या आज चांगली लॉटरी लागली म्हणायचं नाही का? असं आपल्या रोज लॉटरी लागली ना, आपण लवकरच मालामाल हो. गुलाबराव, सोन्याची कोंबडी भेटली म्हणजे कापून नाही खायची, रोज एक एक अंड खायचं. सरकारी कामात खात्यात तसं म्हणजे कसं कोणाला संशय बी यायचा नाही. ते बी खरं आहे म्हणा. वाहू जाणे इकडं कुठं आहे माझ्या? हा? कमळे दिसते काढली. वय कांबळा वहिनीच वाटत्यात. इकडं आली मग हिला नक्कीच काहीतरी कळलं असं. हिला खरं काय कळलं नसेल ना? आता मी का भविष्यवाणी बघतो का? ते बी आहे म्हणा. जाऊ दे, तू काय घाबरू नको. काय बी झालं ना, हे गुलाबराव पाटील 22 सरपंच, अक्कलराव पाटील उभा आहे. हा जाऊन दे. अरे माद्या, ये वय तू. हा. अरे किती शोधलं तुला. का बरं? अरे मला समजलं घरपट्टी आली म्हणून लोकांनी भराय बी सुरुवात केली. मग मला तेच तुला विचारावं की किती पैसे भरावं लागल रे? घरपट्टी आली ना पैसे वय 500 ते 600 रुपये. 600 भरावं लागतील. बया फक्त 600च का? हा. मग नळपट्टीचे कस काय 1100 आले रे? म्हणजे बाकीच्यांचे जर 500च आले, पण माय नळाला काय जादा पाणी येतं काय मग? नाही वहिनी नाही ते वहिनी मी चुकलो, वहिनी चुकलो. गुलाबराव ऐकून तुम्हाला फसवलं वहिनी, मी चुकलो. अरे तो ऐकता गावात घातली जिलाबी, माई जिलाबी खाऊन मारू लागला भाड्या. काय कमळे या? हे शब्द बी बोलायच नाही तुम्ही माझ्या संग. मी चांगलंच ओळखून आहे तुम्हाला. अगं खरंच तुझ्याकडून मी सकाळी 1100 रुपये घेतले ना. अगं घरपट्टीचे 600 आणि पाण्याचे 500. उगच वाडग्याला बाडग जोडायचं नाही, समजलं ना? असं जर असतं तर महाद्या माय पाय पडलात का असता? हिशोबात कच्च आहे ते अजून. हा कच्चा आहे मी कच्चा आहे. हो जावय बापू. अहो काय रस्त्याचा का हलवा चाललाय हा? काय ग कमळे? तुमच्या जावेला विचार ना काय कांड केले ती. अहो काय ऐकतोय जावय बापू आम्ही. अहो मामा, सकाळी हिच्याकडून घरपट्टी आणि पाणीपट्टी भराय 1100 रुपये घेतली. आणि मग त्याच्यावर डोंक वाजीत बसली गावाची टांग 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 टांग. अण्णा, घरपट्टी विषय काही बोलणंच झालं नाही. सगळे नळपट्टीचे 1100 रुपये घेऊन गेलात माझ्याकडनं. अग कमळे, या वरात पुढं माग होत असते. इतका अविश्वास दाखवू नये माणसाने. हा तसे चांगलेच आमचे जावय बापू. आता मधनं येड येतंय, पण तसे चांगले आहेत. हा आणि किती वेळा सांगायचं तुम्हाला रे? हा अरे नवरा बायकोनं कसं गुन्हे गोविंदाने राहावं. वा 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 वा, काय सासरे बोय. असं वाटतं कधी कधी संतच आहे, महान संत. विचार पडतो तुमचीच आहे का? ए संस्कारावरून म्हणतोय ओ मामा. हा हे, कोणाचा फोन? हा हा आणतो, कांदे बटाटे आणतो. 1200 रुपये. अरे सकाळच्याला दिले होते ना 2000. हा जावय बापू. बघतो हे. अरे काय? हा काय झालं मामा? काय झालं? सकाळच्याला घरला गेला होता, 2000 रुपये तिच्याकडनं घेऊन आला होय रे. हा कमळे, हान त्याच्या 2 चांगल्या. माझ्या हान, सोडू नको, हान त्याला, हान. काय बे नाही.
घाई भलत्याच वाटेवरती